नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का इडली पात्रामध्ये अशी ही पापड, वाफेवरची पापड, साबुदाण्याचे, उपवासाचे आपण घरच्या घरी अगदी इडली पात्रामध्ये सहज बनवू शकाल अशी ही साबुदाण्याची पापड कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी पापड झालेली आहेत. आता याचा आवाजही ऐकू शकता, एकदम क्रंची आहे. या पद्धतीचा पापड कसा बनवायचा पाहूयात. अगदी झटपट, न उन्हात वाळवता आपण ही साबुदाणा पापड बनवणार आहोत. तर त्या 1 किलो आपण साबुदाणे घेतलेले आहेत. 3 वेगवेगळ्या भांड्यात मी इथे घालून घेतलेले, वेगवेगळा कलर घालून घेणार आहे. यामध्ये मी केशरी, एक पांढरा आणि एक हिरवा असा 3 कलर मी इथे घालून घ्यायचे. जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो तेव्हाच आपल्याला कलर मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मिक्स करता येत नाही. त्यामुळे आपण याला भिजवून घ्यायचं आहे. भिजवून रात्रभर ठेवायचं रात्री याला आपण भिजवून घ्यायचं आणि रात्रभर भिजू द्यायचं आहे. तर इथे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तिन्ही भांड्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं. तिन्ही साबुदाण्याला मीठ घालून घ्यायचं. वेगवेगळ्या प्रकारे आपली ही साबुदाणे मस्त भिजलेले आहेत. आता आपण इडलीचं पात्र घ्यायचं आहे. त्याला अजिबात तेल वगैरे लावायची गरज नाही आहे. एक एक चम्मच वेगवेगळाही घालू शकता किंवा सगळ्या कलरचे आपण इथे वेगवेगळ्या घालू शकतो. त्या पद्धतीने आपण इथे पाहू शकता. या पद्धतीने आपण सगळी भांड्यामध्ये साबुदाणे घालून घ्यायचं आहे. फक्त आपण यामध्ये मीठ वापरलेलं आहे. बाकी काहीही वापरायची गरज नाही. फक्त 2 मस्त अशी पापड तयार होतात. इथे पाहू शकता सगळ्या भांड्यामध्ये आपण एक चम्मच अशी ही साबुदाणा घालून सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि मस्त पाणी उकळू द्यायचं. पाणी उकळताना आपण हे सगळे स्टँड आतमध्ये ठेवून घ्यायचे. इडली पात्रामध्ये अगदी 16 पापड, एक वेळेस 16 पापड अशी ही पापड बनवू शकतो. एकदा आपण फक्त 2 मिनिटासाठी वाफ द्यायचे. खूप जास्त वाफ देत बसायचं नाही आपल्याला. फक्त झाकण लावून 2 मिनिटासाठीच आपण वाफ द्यायचं. मस्त पापड तयार होतात. पापड काढायला अगदी सेकंदमध्येच इथे पाहू शकता मस्त अशी पापड तयार झालेली आहेत. आता आपण वाफ दिलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. थंड झालं की या पद्धतीने निघतात. या पद्धतीने आपण सगळी पापड काढून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता एका वेळेस 16 पापड तयार झालेले आहेत मंडळी. इथे तुम्ही पाहू शकता केशरी, पांढरा, हिरवा असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हीही अगदी घरच्या घरी बनवू शकता. अगदी सहज, कोणताही झंझट नसताना आणि उन्हातही जायची गरज पडत नाही. तर मंडळी इथे पाहू शकता मस्त 2 दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचं. मस्त सुकल्यानंतर पटकन तेलामध्ये तळून दाखवते. 2 दिवस कडकडीत उन्हात आपल्याला याला सुकवावं लागणार आहे. तर त्यानंतर इथे पाहू शकता मस्त टम्म फुगलेली पापड बनतायत. ती सहजपणे बनवली की नाही मंडळी. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता याचा आवाज एकदम क्रंची अशी झालेली आहे. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.